सेक्शन 6 काय सांगतोय बघा. सेक्शन 6 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, रिव्होकेशन हाऊ मेड. आता रिव्होकेशन कसा करायचा आहे तो सांगितलं ह्यामध्ये पॉईंट. रिव्होकेशन कसा केला जातोय. फर्स्ट पॉइंट वन बाय वन बघूया की सब क्लॉज काय आहे, त्यामध्ये वन बाय वन बघायचे. एक्झाम मध्ये तुम्हाला लक्षात असतील लिहा, अदरवाईज सेक्शन 6 तरी मेन्शन करायलाच पाहिजे. सेमिस्टरला सेक्शन मेन्शन केलं तर चालतंय. आता सगळ्यात पहिला बघा काय सांगितलंय की रिव्होकेशन ऑफ प्रपोजल कधी होणार आहे, म्हणजे ऑफर रिव्होक कधी, म्हणजे ऑफर रिव्होक कधी होणार आहे, कॅन्सल करण्याचे बेस कोणते आहेत. म्हणजे प्रपोजल म्हणजे कोण, मी तयार केले ना प्रपोजल की तुम्हाला असं असं 4,000चे लेक्चर मी घेणार आहे, बीएनएस साठी 4,000 रुपये आहे, मी केले ना यामध्ये. मग रिव्होकेशन कसं करायचं, प्रपोजल इज रिव्होक्ड. आता ह्यामध्ये फर्स्ट पॉइंट, द कम्युनिकेशन ऑफ नोटीस ऑफ रिव्होकेशन बाय द प्रपोजल टू दी अदर पार्टी. आता ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की प्रपोजल स्वतःचा ऑफर दुसऱ्या व्यक्तीला रिव्होकेशनची नोटीस देऊन कॅन्सल करू शकतो. एक्झाम्पल बघा, मी टीचर आहे, मी काय केले, स्टुडंटना ऑफर दिले, म्हणजे तुम्हाला काय केले, ऑफर दिले ₹4,000 मध्ये म्हणजे बीएनएसचे लाईव्ह लेक्चर घ्या असं मी तुम्हाला सांगितलं. नंतर तुम्हाला ऑफर कॅन्सल करायचं, म्हणजे मला ऑफर कॅन्सल करायचंय. मग मी काय केले, यामध्ये स्टुडंट्सना सांगितले तुमची अजून ऍक्सेप्टन्स आलीच नाहीये ना, तुम्ही काय अजून रिप्लाय केला नाही. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, मी जे लेक्चर घेणार होते ते माझ्या पर्सनल प्रॉब्लेम म्हणून आता लेक्चर घेऊ शकणार नाही. आय रिव्होक माय ऑफर. आता 4,000 मध्ये जे लेक्चर घेण्याचा माझा ऑफर होता तो कॅन्सल झाला. यामध्ये ही नोटीस रिव्होकेशन झाली ना, मी डायरेक्टली कम्युनिकेशन करून ऑफर यामध्ये कॅन्सल केले ना. सिम्पल क्लॉज 1 तोच सांगतो. आता क्लॉज 2 काय म्हणतोय यामध्ये, नेक्स्ट जो क्लॉज आहे यामध्ये क्लॉज 2 काय सांगतोय, by the lapse of time prescribed in such proposal for its acceptance, or if no time is so prescribed, by the lapse of reasonable time without communication of acceptance. म्हणजे काय सांगितलं यामध्ये, बाय लॅप्स ऑफ टाइम म्हणजे ऑफर करणाऱ्या व्यक्तीने प्रपोजल दिलेला टाइम पिरियडच संपला, म्हणजे तर ऑफर काय झाला, रिव्होक झाला, एंड झाला. म्हणजे काय, मी काय केलं तुम्हाला काय सांगितलं यामध्ये की बाय द लॅप्स ऑफ टाइम ऑफ प्रिस्क्राईब इन सच प्रपोजल, प्रपोजल मध्ये मी टाइम पिरियड सांगितलेलं. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, 4,000 मध्ये बीएनएस चे लेक्चर घेणार आहे, तुम्ही किती जण ह्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, मला 5 दिवसात सांगायचं काय आधी तुम्ही इंटरेस्टेड स्टुडंट किती जण आहे ते. तुम्ही 5 दिवसात ऍक्सेप्टन्स दिली नाही, काय कळवलंच नाही मला, कॅन्सल झाली प्रपोजल. आपोआप बाय लॅप्स ऑफ टाइम कॅन्सल झाली. तुम्ही आला 10-15 दिवसांना, नाही आम्हाला ऍक्सेप्टेड आहे, कॉन्ट्रॅक्ट झाला ना, प्रॉमिस झाला, तुम्ही ब्रीच करू शकत नाही, शिकवायचंच आम्हाला आता, असं मी बोलू शकत त्यामध्ये. कारण मी स्पेसिफिकली डेट जो आहे, टाइम पिरियड जो आहे, आय हॅव ऑलरेडी मेन्शन्ड इन दॅट प्रपोजल, मी त्यामध्ये मेन्शन केलेला होता. सो तेवढ्या टाइम पिरियड मध्ये, रिक्वायर्ड टाइम पिरियड मध्ये तुम्ही मला काय करायला पाहिजे होता, रिप्लाय ऍक्सेप्टन्स द्यायला पाहिजे होता. आता थर्ड ह्यामध्ये काय आहे, नेक्स्ट जो आहे ह्यामध्ये थर्ड आहे. थर्ड मध्ये काय सांगितले, बाय द फेल्युअर टू एक्सेप्टर टू फुलफिल द कंडिशन प्रेसिडेंट अँड एक्सेप्टन्स. खूप इम्पॉर्टंट आहे. कंडिशन प्रेसिडेंट मध्ये काय की सेकंड मध्ये थर्ड आहे ना, कंडिशन प्रेसिडेंट म्हणजे काय येणार यामध्ये की आता मी ह्यामध्ये ऑफर ऍक्सेप्ट करायच्या पूर्वी, म्हणजे मी तुम्हाला ऑफर दिले, पण मी असं सांगितले की ऑफर ऍक्सेप्ट करायच्या पूर्वी तुम्हाला एक कंडिशन फुलफिल करावी लागणार आहे. म्हणजे काय, मी तुम्हाला लेक्चर शिकवणार तर, पण तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्यामध्ये, एक मी टेस्ट देणार, त्या टेस्ट मध्ये तुम्हाला पास व्हावं लागणार आहे, मग मी लेक्चर पुढे काय करणार आहे, कंटिन्यू होणार आहे. अदरवाईज सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण काय केले मी की तुम्हाला जर लेक्चर घ्यायचं असेल, म्हणजे तुम्ही जर बीएनएस चे लेक्चर घेणार असेल तर काय करणार तुम्ही, पहिला आधी मला 1,000 रुपये ऍडव्हान्स करायचं, मी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. नाही केलं रजिस्ट्रेशन, कंडिशन प्रेसिडेंट पूर्ण केल्याने ऑफर विल बी रिव्होक्ड, काय होणार, रिव्होक और लॅप्स होणार यामध्ये. हा झाला थर्ड पॉईंट. कंडिशन प्रेसिडेंट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट करायच्या आधी एक कंडिशन असते, ती जर तुम्ही कंडिशन फुलफिल नाही केला तर पुढे जाऊन तुमचा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड राहणार नाही त्यामध्ये. आता नेक्स्ट पॉईंट आहे फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंट काय सांगतो यामध्ये की बाय द डेथ और इन्सॅनिटी ऑफ द प्रपोजर, if the fact of his death or insanity comes to the knowledge of acceptor before acceptance, that is fourth पेनार. म्हणजे डेथ और इन्सॅनिटी म्हणजे काय, प्रपोजर ऑफर करणारी व्यक्ती मरण पावली किंवा इन्सेन झाली तर ऑफर रिव्होक होऊ शकतो, जर एक्सेप्टरला ह्याबद्दल ऍक्सेप्टन्स करण्यापूर्वी माहित असाल पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी काय केले ह्यामध्ये ऍज अ टीचर म्हणून मी काय केलं, तुम्हाला ऑफर दिला,
नंतर काय झाली, माझी डेथ झाली यामध्ये. मग स्टुडंटला तुम्हाला म्हणजे अजून डेथची नॉलेज नाहीये ना, त्याच्या आधी तुम्ही काय केला, ऍक्सेप्ट केला, पण हा पर्सनल क्वालिफिकेशन मध्ये जातोय. तो मी नाही येते तर तुम्हाला शिकवणार कसं ना, कॉन्ट्रॅक्ट कसं कम्प्लीट होणार. तुम्हाला कळायच्या आधी काय झालं यामध्ये की ऍक्सेप्टन्स म्हणजे स्टुडंटला तुमच्या म्हणजे माझ्या डेथच्या आधी ऍक्सेप्टन्स करण्यापूर्वी माहिती मिळाली, तो ऑफर काय असणार आहे, ऑफर ऍक्सेप्ट करू शकतच नाही, कारण डेथ झाल्यावर ऑफर कसं ऍक्सेप्ट करणार ना. पण स्टुडंटला डेटची माहितीच माहित नाही, म्हणजे तुम्हाला डेट माझी झाली ती माहितीच माहित नाहीये आणि तुम्ही काय केलं, ऍक्सेप्टन्स केला. मग ह्यामध्ये काय असणार आहे, फक्त डेट झाल्यामुळे ऑफर आपोआप इनव्हॅलिड होत नाही यामध्ये. म्हणजे काय, आता ह्यामध्ये जर आता क्वेश्चन येणार की आता स्टुडंटला माहित नव्हते, ह्यामध्ये डेटची नॉलेज नव्हती आणि त्यामध्ये काय झालं, त्यांनी ऍक्सेप्टन्स केला, तर पुढे कॉन्ट्रॅक्ट कोण करणार. आता डेथ तर झाली ना, जो टीचर होता म्हणजे माझी तर डेथ झाली, मग पुढे कोण कंटिन्यू करणार ह्यामध्ये. पहिली गोष्ट तर रिलेटिव्ह म्हणायची नाही यामध्ये, रिलेटिव्ह वेगळे, लिगल हेअर्स येणार त्यामध्ये. आता लिगल हेअर माझ्या नंतरची माझी मुलं जे कोण लिगल हेअर्स असणार आहेत ते येणार आहेत त्यामध्ये. ओके, लिगल हेअर्स येणार. पण लिगल हेअर्स काय करणार, त्यामध्ये जे काही कम्पेन्सेशन असेल ते देऊन टाकणार. ओके, नाहीतर काय, माझे जे ह्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल मी घराचं जर कॉन्ट्रॅक्ट केलं असेल, ऍक्सेप्टन्स दिले असतील, म्हणजे तुम्ही मला ऍक्सेप्टन्स दिला असेल घर विकणार आहे, ते त्यांनी फुलफिल करू शकतात ना यामध्ये. पण पर्सनल स्किल बेसिस आहे यामध्ये. पर्सनल जर हा पर्सनल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट असेल, उदाहरणार्थ आता मी टीचिंगचं सांगते, मी स्वतः BNSS घेणार, मी छान शिकवत होते, तसं सेम सिच्युएशन सेम त्यांनी जे असणार ते त्यांची क्वालिफिकेशन नाही ते शिकवणार आहेत काय, नाही शिकवणार. जर माझी डेथ झाली त्यामध्ये माझे लिगल हेअर्स माझी जागा घेऊ शकणार आहेत का ह्या लेक्चरमध्ये, नाही घेऊ शकत, त्यांना बाउंड करू शकत नाही आपण. तर हे लक्षात ठेवायचं आहे. डेथ आणि इन्सॅनिटी ऑफ प्रपोजल अलोन इज नॉट इनफ. ऍक्सेप्टरला डेथ आणि इन्सॅनिटीची नॉलेज ऍक्सेप्टन्स करण्यापूर्वी पाहिजे. नॉलेज बिफोर ऍक्सेप्टन्स प्रपोजल रिवोक होणार. नो नॉलेज प्लस ऍक्सेप्टन्स डेथ अलोन डज नॉट रिवोक दी प्रपोजल. एवढंच आहे यामध्ये. जर पर्सनल क्वालिफिकेशन असतील तर बाउंड करता येत नाही, जर पर्सनल क्वालिफिकेशन नसेल तर त्यांचे लिगल हेअर्स पुढचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो फुलफिल करतील यामध्ये. पहिला पॉइंट, ऍक्सेप्टन्स मस्ट बी ऍब्सोल्यूट. जे ऍक्सेप्टन्स तुम्ही करणार आहे तो कसा असायला पाहिजे, ऍक्सेप्टन्स मस्ट बी ऍब्सोल्यूट असायला पाहिजे, वेग असू नये, अनक्लिअर असू नये यामध्ये असं सांगितलं. जो ऍक्सेप्टन्स करायचा आहे तो काय असायला पाहिजे, क्लिअर करायचा आहे. म्हणजे सेक्शन 7 मध्ये ऍक्सेप्टन्स मस्ट बी ऍब्सोल्यूट काय सांगितलं यामध्ये, ऍक्सेप्टन्स पूर्णपणे येस असला पाहिजे किंवा नो असला पाहिजे, त्यात कोणतीही कंडिशन किंवा चेंजेस असू नये. आता ह्यामध्ये समजा मी टीचर आहे BNS लाईव्ह लेक्चर 4,000 मध्ये घेणार असं सांगितलं, तुम्ही घेणार आहे का. स्टुडंट म्हणतो येस मॅम, लेक्चर घेईन. हा ऍब्सोल्यूट ऍक्सेप्टन्स झाला. पण स्टुडंट तुम्ही काय म्हणायला लागलाय, येस 4,000 ऐवजी मला 3,000 मध्ये घेणार नाही, कारण मी सांगितलं त्या प्राइस मध्ये घ्यायचं असेल तर घ्या, व्हॅलिड झालं. अदरवाईज काउंटर ऑफर करायला तुम्ही काय करायला, बार्गेनिंग करायला, काउंटर ऑफर नाही आहे इथं. मग त्यामध्ये काय असणार आहे, ऍब्सोल्यूट अँड अनक्वालिफाईड पाहिजे. मग यामध्ये काय, जो तुम्ही ऍक्सेप्टन्स काय करायला पाहिजे, ऍब्सोल्यूट करायला पाहिजे. इन दी ऑर्डर टू कन्वर्ट प्रपोजल टू प्रॉमिस दी ऍक्सेप्टन्स मस्ट बी कसायला पाहिजे, यामध्ये ऍक्सेप्टन्स मस्ट बी खालील फर्स्ट पॉइंट आहे ह्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे मस्ट बी ऍब्सोल्यूट अँड अनक्वालिफाईड. आता अनक्वालिफाईड म्हणजे काय येणार यामध्ये, अनक्वालिफाईड म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं अट लावायची नाही, कंडिशन टाकायची नाही त्यामध्ये, त्याला अनक्वालिफाईड म्हणतात. कंडिशन टाकायची नाही आहेत, त्याला अनक्वालिफाईड. म्हणजे ऍब्सोल्यूट म्हणजे काय, परफेक्ट पाहिजे, एकतर हो सांगा नाहीतर नाही सांगा, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही 3,000ला लेक्चर मागायचे नाही, म्हणजे तुमची काउंटर ऑफर द्यायची नाहीये. आता सेकंड पॉइंट ह्यामध्ये, सेकंड सबसेक्शन काय सांगतो, 7 सबसेक्शन 2 काय सांगतो ह्यामध्ये बघा, की be expressed in some usual and reasonable manner unless the proposal prescribe the manner in which it is to be accepted. फर्स्ट पॉइंट बघा ह्यामध्ये काय सांगतो, ह्यामध्ये काय म्हणलंय की फर्स्ट पॉइंट मध्ये सेक्शन 2 सबसेक्शन 2 मध्ये ऍक्सेप्टन्स इन प्रिस्क्राइब्ड युज्युअल मॅनर आहे ना, इथं प्रिस्क्राइब्ड युज्युअल मॅनर मध्ये पाहिजे. याचा अर्थ काय, जो ऍक्सेप्टन्स आहे तो कशा पद्धतीने करायचा हे सांगतो यामध्ये. जो रूल आहे, जर प्रपोजलने ऍक्सेप्टन्सची स्पेसिफिक मेथड सांगितली. आता मी काय म्हंटले तुम्हाला की मी तुम्हाला प्रपोजल दिली 4,000 मध्ये माझे BNS चे लेक्चर आहे,
तुम्ही मला काय करा, मेल थ्रू तुमचे ऍक्सेप्टन्स कळवा. ईमेल मधनच कळवायचं मला. ईमेलला काय करायचं, तुमचा रेझ्युमे, तुमचा एज, तुमची क्वालिफिकेशन, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहे आणि फीज भरलेली रिसिप्ट त्याला जोडायची आणि तुम्ही मला मेल करायचा आहे. ह्या मॅनर मध्ये पाठवायचं आहे. मी तुम्हाला मॅनर प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुम्ही त्या मॅनर मध्ये प्रोव्हाइडच केला नाहीये, तर दॅट ऍक्सेप्टन्स इज नॉट क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. तो ऍक्सेप्टन्स जो आहे तो ऍक्सेप्टन्स ऍब्सोल्यूट नाही आहे यामध्ये. म्हणजे काय सांगितलं की ऍक्सेप्टन्स ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने करायचं. हा झाला फर्स्ट पॉईंट. आता नेक्स्ट पॉईंट काय सांगतो यामध्ये, त्यातलाच नेक्स्ट पॉइंट आहे, इफ द प्रपोजल प्रिस्क्राइब द मॅनर in which it is to be accepted and the acceptance is not made in such manner, the proposer may within a reasonable time after the acceptance is communicated to him insist that his proposal shall be accepted in the prescribed manner and not otherwise, but if he fails to do so he accepts the acceptance. तर याचा अर्थ काय यामध्ये, आता यामध्ये काय सांगितलंय की ह्यामध्ये मी टीचर म्हणून तुम्हाला ऑफर दिली, 4,000 मध्ये लेक्चर्स घेऊ म्हणजे तुम्ही घेऊ शकता, पण ऍक्सेप्टन्स फक्त व्हॉट्सअपवरच द्यायची असं कंडिशन घातली किंवा ईमेलवरच द्यायची. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर मॅनर प्रिस्क्राईब केलाय यामध्ये. तर स्टुडंट्सने काय केलंय, व्हॉट्सअपवर न देता ईमेलवर ऍक्सेप्टन्स पाठवली यामध्ये किंवा कॉल करून तुम्ही मला सांगितलं ऍक्सेप्टन्स झाली आहे. मी काय करणार यामध्ये, माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. इथून सांगितले दोन ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. एक तर तुम्हाला मॅनर सांगितले, दोन ऑप्शन्स काय, पहिला ऑप्शन आहे यामध्ये लिहून घ्या. पहिला ऑप्शन काय, तर मी तुम्हाला इन्सिस्ट करणार आहे यामध्ये. काय इन्सिस्ट करणार की मी तुम्हाला सांगितलंय ना की ज्या मॅनर मध्ये तुम्हाला मी ऍक्सेप्टन्स कळवायचंय त्या मॅनर मध्ये मला तुम्ही ऍक्सेप्टन्स कळवा. काय सांगितलं, तुम्हाला फोन करून सांगायचं नाही, मला फोन करायचं नाही अजिबात. तुम्हाला मी लेक्चर घेणार आहे असं सांगितले ना, तर तुम्ही काय करा, तुमचं नाव, रोल नंबर, तुमचा डेट, परत डेट ऑफ बर्थ काय असेल ते तुमचं इन्फॉर्मेशन मला व्हॉट्सअपला पूर्ण पाठवायची. असं पहिली गोष्ट परत पाठवा असं सांगणार प्रिस्क्राईब मॅनर मध्ये. सेकंड थिंग काय असणार आहे ह्यामध्ये, तुम्ही पण रिझनेबल टाइम मध्ये पाहिजे. सेकंड थिंग काय असणार आहे, तुम्ही काहीच ऑब्जेक्शन घेतला नाही यामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणजे कोण, मी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही आहे ह्यामध्ये. म्हणजे मला तुम्ही जे चुकीचे मेथड, आता जेव्हा काय केली यामध्ये, मी म्हटलं तिला की असं काय ते तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कळवा. मी ह्यामध्ये काय केलं, ग्रुपवर मेसेज टाकले की या व्यक्तीनं काय केलं, मला कॉल केली आणि सांगितली की असं हा मी लेक्चर घेणार आहे. ठीक आहे, मी काय ऑब्जेक्शनच घेतला नाही, चालू केलं दुसऱ्या दिवशी लेक्चर, नो प्रॉब्लेम. मग हे काय झालं, ह्यामध्ये ती ऍक्सेप्टन्स ऍक्सेप्ट केली गेली असे मानलं जाणार आहे. ऍब्सोल्युट आणि अनक्वालिफाईड झाल्यानंतर सेकंड पॉईंट मध्ये एक्सप्रेस, जे तुम्हाला सांगितले की असे एक्सप्रेस म्हणजे काय, एक्सप्रेस करणार आहे तुम्ही ऍक्सेप्टन्स जो एक्सप्रेस करणार आहे तो कसं पाहिजे, यामध्ये रिझनेबल मॅनर मध्ये पाहिजे. रिझनेबल मॅनर मध्ये पाहिजे म्हणजे रिझनेबल मॅनर म्हणजे काय, मी जे प्रोव्हाइड केले तुम्हाला रिझनेबल मॅनर त्या मॅनर मध्येच पाहिजे. अनलेस तुम्ही जर त्या मॅनर मध्ये जर प्रोव्हाइड करत नसेल तर माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर मी तुम्हाला काय सांगणार की तुम्हाला जे प्रिस्क्राईब मॅनर सांगितले ना, त्या प्रिस्क्राईब मॅनर मध्ये मला काय करा, तुम्ही परत एकदा पाठवून द्या. सेकंड पॉईंट मध्ये काय सांगणार तुम्हाला मी, की ह्यामध्ये सांगणार नाही की तुम्ही जसं केलाय, तुम्ही कॉल करून सांगितलं ना त्या पद्धतीने मी काय करणार, ऍक्सेप्ट करणार. दॅट इज सेक्शन 7, ऍक्सेप्टन्स मस्ट बी ऍब्सोल्यूट. आता नेक्स्ट आहे सेक्शन 8. सेक्शन 8 काय सांगतो यामध्ये, सेक्शन 8 सोपं आहे. ऍक्सेप्टन्स बाय परफॉर्मिंग कंडिशन और रिसिव्हिंग कन्सिडरेशन म्हणजे काय, टोटल आपण 1 बाय 1 पॉइंट बघूया यामध्ये. पहिला टायटल बघूया की काय सांगतोय टायटल जो आहे यामध्ये, की ह्यामध्ये म्हणलंय की ऍक्सेप्टन्स फक्त म्हणजे ऍक्सेप्टन्स बाय परफॉर्मिंग कंडिशन और रिसिव्हिंग कन्सिडरेशन आहे ह्यामध्ये. ह्यामध्ये काय सांगितलं की बेसिक ह्याचं मिनिंग काय येणार, ऍक्सेप्टन्स कायम म्हणजे नेहमी एस आय एक्सेप्ट असं ह्या शब्दाचंच येणार नाहीये ह्यामध्ये. एखाद्या व्यक्तीनं ऑफर मधील कंडिशन परफॉर्म केली तर त्याचे ऍक्शन, जे ऍक्शन असते ना त्याचा इटसेल्फ एक्सेप्ट मानली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल काय ह्यामध्ये, की मी स्टुडंट्सला म्हणजे तुम्हाला सांगितले यामध्ये की मी 4,000 ला BNS चे लेक्चर घेणार आहे. जो स्टुडंट 4,000 मध्ये 4,000 फी भरतो त्याला लेक्चर मिळतील यामध्ये. मग एखाद्या स्टुडंटनं काहीच बोलला नाही, डायरेक्ट काय केला, 4,000 रुपये फी पे केला, स्क्रीनशॉट पाठवला. आय कन्सिडर दॅट द स्टुडंट काय केला, एक्सेप्ट केला. तो स्टुडंट काय केला, इथं ऍक्सेप्टेड आहे की त्याला लेक्चर्स घ्यायचे. मग आता त्याला काय म्हणणार, यामध्ये ऑफरची कंडिशन त्यानं काय केलाय, परफॉर्म केली असं कन्सिडर करणार आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. आता यामध्ये काय सांगितले, पूर्ण लाईन वाचूया. परफॉर्मन्स ऑफ द कंडिशन ऑफ द प्रपोजल और द एक्सेप्टन्स
of any consideration for reciprocal promise. Reciprocal promise म्हणजे काय बघूया आपण. Which may be offered with a proposal is an acceptance of proposal असं म्हटलं यामध्ये. काय आहे हे काय सांगतं यामध्ये. तर आता आपण पहिला बघितलं ना यामध्ये. सगळ्यात पहिला पॉइंट बघितला की यामध्ये की ऍक्सेप्टन्स जो आहे तो कायम हो हा हा मी तयार आहे असंच सांगणं गरजेचं नाही. तुमच्या ऍक्शन थ्रू सुद्धा कळते की पुढच्या व्यक्तीला ऍक्सेप्टन्स आहे यामध्ये. आणि त्यामध्ये रेसिप्रोकल प्रॉमिसचा वर्ड येऊन गेला. रेसिप्रोकल प्रॉमिस म्हणजे काय की एकमेकाच्या बदल्यात म्हणजे दोन्ही बाजूने काय केले प्रॉमिस केले यामध्ये. एक्झाम्पल काय आता ह्यामध्ये की लेक्चर मध्ये एक्झाम्पल मध्ये आता काय येणार आहे ह्यामध्ये की लेक्चर आता मी तुम्हाला काय केले की तुम्हाला बीएनएस चे लेक्चर देणार आहे. स्टुडंट काय म्हणणार तुम्ही काय म्हणणार यामध्ये आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला 4,000 देऊ. मग त्यामध्ये रेसिप्रोकल प्रॉमिसेस झाले ना. म्हणजे काय मी तुम्हाला बीएनएस चे लेक्चर देण्याचं मी काय केले प्रॉमिस केले. तुम्ही मला काय प्रॉमिस केला 4,000 देणार आहे ते प्रॉमिस केला. हे झालं रेसिप्रोकल प्रॉमिस. आता बघा सेक्शन 8 काय म्हणते. जर प्रपोजल सोबत अशी रेसिप्रोकल प्रॉमिस दिली असेल आणि समोरच्या व्यक्तीने त्या प्रपोजलची कंडिशन परफॉर्म केली असेल तर ती ऍक्शन स्वतःच ऍक्सेप्ट मानली जाणार आहे. दॅट्स टेक एवढंच सांगितलं यामध्ये. म्हणजे काय की जर प्रपोजल सोबत मी काय सांगितलंय प्रपोजल आहे म्हणजे मी प्रपोजल दिले तुम्हाला रेसिप्रोकल प्रॉमिस दिली आहे त्यामध्ये तुम्ही मला काय करायचं 4,000 रुपये द्यायचे त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय करणार ह्यामध्ये लेक्चर्स प्रोव्हाइड करणार. हा झाला रेसिप्रोकल प्रॉमिस. आणि तुम्ही जे आहे कंडिशन जो आहे तो 4,000 मला काय केला पे केला फुलफिल केला. आता मी तुम्हाला लेक्चर्स डिलिव्हर केले. हा झाला रेसिप्रोकल प्रॉमिस सेक्शन 8. नाही सेक्शन 9 मध्ये प्रॉमिस एक्सप्रेस अँड इम्प्लाय. insofar as the proposal or acceptance by any promise is made in words, the promise is said to be expressed. Insofar as the proposal or acceptance is made otherwise than the word, the promise is said to be implied. म्हणजे काय एक्सप्रेसली प्रॉमिस जो आहे तो काय एक्सप्रेसली आहे. जेव्हा प्रपोजल किंवा एक्सेप्टन्स वर्ड मध्ये क्लिअरली सांगितलं जातो. आता मी काय म्हटलं की 4,000 मध्ये बीएनएस चे लेक्चर घेणार आहे. तुम्ही काय म्हणला येस ऍक्सेप्टेड इट. दिस इज अन एक्सप्रेस प्रॉमिस. पण ह्यामध्ये इम्प्लाइड काय असणार आहे जेव्हा वर्ड्स वापरलेले नाही आहेत पण कंडक्ट अँड बिहेवियर काय असणार आहे यावरून समजते. आता फॉर एक्झाम्पल काय की मी काय म्हटलं की 4,000 मध्ये लेक्चर घेणार आहे आज संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करा ह्यामध्ये पैसे भरा आणि उद्या काय करा जॉईन व्हा. मग तुम्ही काय केलं 4,000 संध्याकाळपर्यंत माझ्या अकाउंटला पाठवलं आणि सेकंड म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे लेक्चरला तुम्ही आला. आय कन्सिडर दॅट यू ऍक्सेप्टेड दी कॉन्ट्रॅक्ट. ओके तुम्ही ऍक्सेप्ट केलाय तो प्रॉमिस जो आहे तो. हा आहे सेक्शन 9. एवढंच सांगितलं सेक्शन 9 मध्ये.